जय शिवराय. कोणतेही पेंटिंग करताना त्या पेंटिंगसाठी वापरण्यात येणारा कॅनव्हास हा खूप महत्वाचा असतो आणि त्यावरच त्या पेंटिंगचं आयुष्य अवलंबून असतं. आपल्या ह्या एमएटीवरच आपण आपल्या शिवरायांचं स्वराज्य साकारणार आहोत आणि ते चिरंतन काळ आपण आपल्यासोबत जपून ठेवणार आहोत. पण त्यासाठी या एमएटीचं आपल्याला कॅनव्हासमध्ये रूपांतर करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण आपल्या ह्या एमएटीचं कॅनव्हासमध्ये कसं रूपांतर केलं ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कॅनव्हास मेकिंग प्रोसेस मधली पहिली स्टेप म्हणजे आपल्याला ज्या भागावरती पेंटिंग करायचे तो भाग सेपरेट करून घेतो, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित क्लीन करून त्याला आवश्यक असलेले टेक्स्चरिंग व्यवस्थित करता येईल. आपल्या ह्या स्वराज्य मोहिमेमध्ये आपली पूर्ण बाईकच कॅनव्हास असल्यामुळे आपण बाईक डिस्मेंटल करायला सुरुवात केली. बाईक डिस्मेंटल केल्यानंतर आपली दुसरी स्टेप चालू होते. ती खूपच किचकट, बोरिंग आणि खूप मेहनती आहे. ती म्हणजे आपल्याला बाईकचा ओरिजिनल कलर काढून टाकायचा आहे आणि त्यासाठी आपण सुरुवातीला LC थिनर वापरून कलर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. खूप सारे LC थिनर वापरून झालं. सँडिंग मशीनने घासून सुद्धा पाहिलं, पण कलर काही सहजासहजी निघत नव्हता. त्यामुळे एक शेवटचा ऑप्शन ट्राय केला, तो म्हणजे पेंट रिमूव्हल केमिकल. ह्या केमिकलने कलर अगदी सहज निघतो, पण तो हाताळताना खूप काळजीपूर्वक हाताळावा लागतो, कारण की चुकून जरी आपल्या तो स्किनला लागला तर आपली स्किन जळण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे हे केमिकल खूप काळजीपूर्वक हाताळणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे बाईकचा सर्व कलर काढून झाल्यानंतर आपली तिसरी आणि महत्वाची स्टेप येते, ती म्हणजे सँडिंग, म्हणजे घासाघासी करणे. जे आपल्याला इंस्टाग्रामवरती खूप सुरुवातीपासून फॉलो करतात त्यांना माहिती असेलच, आपलं आयुष्य निघून चाललंय बाईक घासण्यामध्ये. पण ही स्टेप खूप महत्वाची आहे, कारण बाईक व्यवस्थित घासली नाही तर आपल्याला ते पेंटिंग व्यवस्थित करता येणार नाही. कारण की ते घासण्यामुळे जे टेक्स्चर येतं त्यामुळेच आपल्या कलरला ती ग्रिप मिळते आणि ते पेंटिंग आपलं चिरंतन काळ टिकून राहण्यामध्ये मदत होते. त्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे. अशा प्रकारे आपण पहिल्या स्टेपमध्ये बाईक डिस्मेंटल केली, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण क्लिनिंग केलं आणि तिसऱ्या स्टेपमध्ये सँडिंग केलं. आता चौथी स्टेप जी आहे ती म्हणजे बेसकोट देणं आणि या बेसकोट वरतीच आपण आपलं पेंटिंग करणार आहोत. तर या बेसकोटसाठी कोणता कलर वापरायचा, का वापरायचा आणि तो कसा वापरायचा ते आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जिंदगी तो ऐसी.